नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री मनोज जरांगे पाटील यांच्याशी वैयक्तिक वाद घेणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा मागणं आणि तो मंजूर करून घेणं हे सरकारसाठी एवढं सोपं आहे का? आणि ते सोपं असेल किंवा नसेल तरीसुद्धा ही मागणी शिंदे गटाकडनं का केली जाते? कारण काल दोन श्री संजय गायकवाड आमदार आणि श्री संजय शिरसाट या दोघांनीही मंत्री छगन भुजबळ हे सरकारविरोधी भूमिका घेत आहेत. सरकारनं जी गोष्ट केलेली आहे ती माध्यमासमोर जाऊन सांगतायत आणि म्हणून त्यांना या मंत्रिमंडळामध्ये ठेवू नये. आणि संजय गायकवाड यांची भाषा तर अत्यंत आक्रमक होती, जी त्यांची नेहमीच असते. त्याप्रमाणे त्यांची हकालपट्टी करा वगैरे असं ते म्हणाले. आता मंत्री छगन भुजबळ यांचं काय होईल त्याच्या आधी महाराष्ट्र विधानसभा 2019च्या निवडणुकीच्या आधी एक राजकीय घडामोड भारतीय जनता पार्टीमध्ये घडली होती. काहीतरी एक कारण होतं की ज्यामुळं तेव्हाचे मंत्री असलेले आणि आत्ताचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना भारतीय जनता पार्टीनं तिकीट नाकारलं. त्यांच्या पत्नीला ते तिकीट दिलं आणि नंतर त्याही निवडणुकीच्या रिंगणामध्ये नव्हत्या. अंतिमतः जेव्हा निकाल आला तेव्हा भारतीय जनता पार्टीला विदर्भातल्या किमान 16 ते 17 जागेवरती बावनकुळे यांना तिकीट न देण्याचा फटका बसला असं म्हणतात. बावनकुळे हे तेली समाजाचे आणि महाराष्ट्राचं राजकारण ज्यांना कळतं किंवा महाराष्ट्रातलं समाजकारण ज्यांना कळतो, आणि मी अनेक वेळेला म्हणतो की शाहू फुले आंबेडकर ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची त्रयी जरी असली तरी त्याच्यामागे एक राजकीय अर्थ आहे. त्यातले फुले म्हणजेच आज फुल्यांचा विचार हा समतावादी आहे, परंतु त्यांचा राजकीय वारसा म्हणून सातत्यानं छगन भुजबळ त्या अर्थाने म्हणजे ते थेट कुटुंबातले वारसदार नसले तरीसुद्धा फुल्यांचा समतावादी विचार म्हणून छगन भुजबळ यांनी राजकारण केलेलं आहे. 1991 साली ज्यावेळेला या देशामध्ये मंडल कमिशन लागू झालं त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी याच मुद्द्यावरून म्हणजे ओबीसी समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली होती. बरं, हेच ते छगन भुजबळ आहेत की ज्यांना भारतीय जनता पार्टीनं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकलं आणि त्यानंतर ते जेव्हा जेलमधून सुटून परत आले त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे तेव्हाच्या शरद पवार यांनी त्यांना मंत्री केलं. पण आता तेच छगन भुजबळ आहेत की जे या नव्या सरकारमध्ये पण एक महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. याचं मुख्य कारण असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तेली, वंजारी, माळी, धनगर, लिंगायत हा जो ओबीसीचा टक्का आहे त्या टक्क्यामध्ये माळी समाज महत्त्वाचा आहे. माळी समाजाची सर्वसाधारण जनगणनेच्या आधारावरती, कारण आपल्याकडे जातनिहाय जनगणना SC आणि STची होते, 1921 नंतर तशी महाराष्ट्रात थेट जातनिहाय जनगणना झालेली नाही आहे. त्यामुळे एका अंदाजावरती आपण असं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे 200 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की ज्या मतदारसंघामध्ये माळी समाजाचा प्रेझेन्स आहे आणि 40 विधानसभा मतदारसंघामध्ये हा समाज निर्णायक ठरतो. विशेषतः बारामतीसारखं उदाहरण की ज्या बारामती मतदारसंघामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये नाशिकसारखा जिल्हा की जिथे शेतकरी चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये आली, फोफावली आणि रुजली, तर अशा महाराष्ट्रातल्या 2 महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये माळी समाज हा प्रभावी आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही छोट्या मोठ्या गावामध्ये माळी समाजाची 1 किंवा 2 तरी घरं तुम्हाला दिसतात. अनेक ठिकाणी हा समाज, विशेषतः मुंबईतल्या तरकारी व्यवसायामध्ये हा समाज प्राबल्य ठेवून आहे. राजकारणामध्ये सुद्धा अमोल कोल्हे, रुपाली चाकणकर, भारतीय जनता पार्टीतनं श्री मानकर, श्री छगन भुजबळ अशी अनेक नेते मंडळी आहेत की जी माळी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. पण ह्यातलं सर्वात मोठं नाव ऑब्व्हियसली श्री छगन भुजबळ यांचं आहे. आणि म्हणून अशा छगन भुजबळ यांचा राजीनामा मागणं हा शिंदे गटाच्या स्ट्रॅटर्जीचा भाग असू शकतो. ती स्ट्रॅटर्जी काय? तो मुख्यत्वे हिंदू ह्या राजकीय विचारधारेला मानणाऱ्या शिवसेनेमध्ये जी काही फूट पडली त्याच्यानंतर भलेही आनंद दिघे यांचा वारसा सांगत असले तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर हिंदुत्ववादी विचाराचा मताचा टक्का किती गेला याबद्दल सर्वांच्या मनात संशय आहे. आणि अशा वेळेला मराठा राजकारण करायचं, कारण छगन भुजबळ यांचं तेच म्हणणं आहे. बरं, ते पुढे 2-3 शब्द बोलले. काल जेव्हा माध्यमांनी त्यांना विचारलं की तुमचा राजीनामा हे 2 संजय मागतात त्यावेळेला ते म्हणाले नो कॉमेंट. तुम्ही राजीनामा पूर्वी दिला होता का त्यावरती ते म्हणाले नो कॉमेंट. पण 2 महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. ते असं म्हणाले की मागच्या दरवाजानं ओबीसीकरण तर सुरू आहेच, पण खोटी प्रमाणपत्र दिली जात आहेत, खोटे कागदपत्र सादर केले जात आहेत आणि एक प्रकारचा उन्माद आहे. तो उन्माद एकदा तुम्ही ओबीसी ह्या प्रमाणपत्राच्या आधारावरती, कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावरती ओबीसी प्रवर्गात आलात की त्याच्या विजयाचा जो उन्माद आहे तो उन्माद पहाटे 3 पर्यंत सुरू आहे. म्हणजे असे छगन भुजबळ हे जे वक्तव्य करतायत त्यातनं
श्री एकनाथ शिंदे यांना जो नवा आयाम मिळाला, जी नवी ओळख मिळालेली आहे की मराठा समाजाचे महत्त्वाचे नेते, असे नेते की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि ती शपथ पूर्ण केली। अर्थात त्याच्यावरती छगन भुजबळ यांनी खूप सारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत की जर ती शपथ पूर्ण झाली आहे तर मग आता क्युरेटिव्ह पिटिशनसाठी सर्वेक्षण का। पण आता ही जी नवी ओळख तयार झालेली आहे त्याला कुठेतरी छगन भुजबळ यांच्या सततच्या सरकार विरोधी भूमिकेमुळे छेद जातो। काही बेसिक प्रश्न छगन भुजबळ उपस्थित करतात। ते असंही म्हणतायत की असा कुठलाही ठराव राज्य मंत्रिमंडळासमोर आलेला नव्हता की ज्या ठरावामध्ये मराठा समाजाचा कुणबी, पण कुठल्या आधारावरती, तर निजाम राजवटीमध्ये उपलब्ध असलेल्या कागदपत्राच्या आधारावरतीच समावेश केला जाईल। अन्यथा अशा पद्धतीनं एक वेगळं सगळे सोयऱ्याचं गणित मांडून ते कुणबी प्रमाणपत्रासाठी लागू केलं जाईल असा कुठलाही ठराव राज्य सरकारनं मांडला नव्हता। सो छगन भुजबळ यांची जी शारीरिक भाषा आहे, ते माध्यमाशी ज्या पद्धतीचा संवाद साधतायत, ते आपल्या सरकारला प्रतिवाद करतायत, त्यातनं ही जी नवी ओळख एकनाथ शिंदे यांना मिळालेली आहे की मराठा समाजाचे एक महत्त्वाचे आणि भविष्यातले कदाचित सर्वात मोठे नेते, तर त्या ओळखीला कुठेतरी छेद जातोय आणि तो छेद जाऊ नये, ती नवी ओळख ही कायम राहावी, याच दृष्टिकोनातनं छगन भुजबळ यांच्याबद्दलची आक्रमक भाषा संजय गायकवाड यांनी वापरली। त्याला संजय शिरसाट यांनी अनुमोदन दिलं, पण तरीसुद्धा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतो, ते म्हणजे इतक्या सहजासहजी की जे मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर वैयक्तिक वाद घेतात त्या छगन भुजबळ यांचा राजीनामा मागणं सोपं आहे आणि तो मंजूर करणंही सोपं आहे? त्याचं उत्तर अर्थात नाही आहे। कारण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा 16% आहे, कुणबींची आकडेवारी त्यात मिसळली तर कदाचित हा समाज 30% जातो, पण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज हा 51% अधिक आहे, ज्याचा आधारच मंडल कमिशन आहे। त्यामुळं ओबीसी समाजातल्या कुठल्याही महत्त्वाच्या नेत्याला अशा पद्धतीनं अवमानित करणं हे सत्ताधाऱ्याला परवडणारं नाही आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी सुद्धा आळीमुळी गुपचिळी करून आहे, तेही या अध्यादेशा या मसुद्यानंतर अत्यंत सावध भूमिकेत आहेत। म्हणूनच छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याचा राजीनामा जाहीरपणे मागणं हा केवळ नव्या ओळखेला अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे। अन्यथा बोललं कोण पाहिजे होतं? बोललं एकनाथ शिंदे यांनी पाहिजे होतं, बोललं त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी पाहिजे होतं, बोललं त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी पाहिजे होतं, परंतु बाबाराव अत्राम जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत त्यांनी उघडपणे छगन भुजबळ यांची पाठराखण केलेली आहे। ते म्हणतात की छगन भुजबळ यांचा राजीनामा मागण्याचं काही कारण नाही। इतकं सोपं नाही आहे महाराष्ट्राच्या विद्यमान स्थितीमध्ये छगन भुजबळ यांनी दिलेला राजीनामा सुद्धा स्वीकारणं। त्यामुळे पुढं हेच आपल्याला दिसत राहील की छगन भुजबळ हे सातत्यानं सरकार विरोधी भूमिका घेतील, त्यातनं त्यांना जी ओबीसी नेता म्हणून ओळख आधीपासून आहे ती अधिक गडद होत राहील। संभावित राजकारणामध्ये छगन भुजबळ हे स्वतः होऊन जोपर्यंत ठरवत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा मागण्याचं धाडस या मंत्रिमंडळातल्या महत्त्वाच्या नेत्यापैकी कोणी करणार नाही। एकनाथ शिंदेही करणार नाहीत किंवा भारतीय जनता पार्टीनं करण्याचा प्रश्नच नाही, कारण ह्या सगळ्या घडामोडीमध्ये भारतीय जनता पार्टीनं जो दीर्घकाळ जपलेला माधब हा जो पॅटर्न आहे, ज्याच्यामध्ये माळी, धनगर आणि वंजारा असं कॉम्बिनेशन होतं, त्या कॉम्बिनेशनला कुठेतरी धक्का लागताना दिसतोय आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेला ह्या आरक्षण विरोधी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतल्यात त्या वेळेला त्यांच्या अवतीभोवती भारतीय जनता पार्टीचे नेते दिसून येतात। सो थांबूया आपण इथे। महाराष्ट्राचं जे राजकारण आहे त्यातले मधले जे अर्थ आहेत ते ध्वनित करणारी मधली ओळ आहे ती तुम्हाला आवडतेच आहे। अधिकात अधिक तुम्ही शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट टाका। मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत, आम्हाला फॉलो करायला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।